एक अत्यंत महत्त्वाची बातमी हाती येते। शिरोड तालुक्यातील कवठे यमाईच्या गावठाणातील ऐतिहासिक महादेव मंदिरात पुन्हा एकदा नागराज प्रकट होण्याचा प्रकार आज घडला आहे। आज मंगळवार दिनांक 9 रोजी अंगारकी चतुर्थीस दुपारी 2च्या दरम्यान पुन्हा एकदा तेच नागराज प्रकट झाल्याची घटना घडली आहे। मागील मार्च महिन्यातील सोमवार दिनांक 25ला हेच नागराज या मंदिरात प्रकट झाले होते। नागदेवता येथील महादेव मंदिरात पुन्हा प्रकट झाल्याची माहिती वाऱ्यासारखी गावात समजताच अबालवृद्ध महिला मुलांनी त्यांच्या दर्शनासाठी महादेव मंदिरात एकच गर्दी केली होती। विशेष म्हणजे मंदिरात बालमैत्रिणींसह खेळत असलेल्या व तिने परिधान केलेल्या कपड्या शेजारीच ही नागराज बसले होते, पण जवळच असलेल्या इतरांनी तिला नाग आल्याची माहिती देताच ती घाबरून मंदिराबाहेर आली। माझे नाव प्रियंका दत्तात्रय जगदाळ। मी महादेवाच्या मंदिरात गेले होते, तेव्हा गेले होते तशीच आतमध्ये जाताना मला त्या बाबांचा आवाज आला होता, ते प्रार्थना करत होते। मी आतमध्ये गेले होते, मला ते दिसलं पण नव्हतं तो नाग। मी आतमध्ये बसले होते, मग मी तिथे बसले, पाय पडायला लागले, ते खाली वाकले, माझ्यापाशी तो येऊन बसला, मला माहिती पण नव्हतं तो माझ्यापाशी बसलाय ते। मी बसली, तो माझ्यापाशी म्हणजे त्याची फणी माझ्या ह्याच्यावर बसली ठेवली होती अशी। मग मी उभे राहिले, त्याने फणी उचलली, त्याच्या फणीला माझा ड्रेस त्याला फणीला लागला, तो माझ्या फणी फरकला। मी खूप बेले, मी पळत सुटले। मग ते बाबा म्हणले खरंच तर साप येतो, मग नाग आहे। मग ते एक बाबा होते, ते बोलले की नागच आहे। मग ते बाबा सगळे बाहेर आले होते। 1 महिन्यांच्या अंतरात तेच नागराज दोनदा त्याच मंदिरात प्रकट झाल्याने हा साक्षात चमत्कारच असल्याचे शंभू महादेव भक्तांचे म्हणणे आहे। सुभाष शेटे, समाजसेवा न्यूज, शिरोड, पुणे।